आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आता राष्ट्रपती भवनामध्ये थोड्याच वेळात येणार आहेत। पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। अनेक गोष्टींसंदर्भामध्ये आज दोन्ही देशांमध्ये चर्चा सुद्धा होऊ शकते, काही व्यवहार सुद्धा होऊ शकतात, करार सुद्धा होण्याचे चिन्ह आहेत। पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। संरक्षण करार असेल आणि अनेक गोष्टींवरून सुद्धा करार होण्याची शक्यता आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे थोड्याच वेळात आता राष्ट्रपती भवनामध्ये येतील। पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आपण बघतोय की त्यांच्या दौऱ्यानिमित्त खूप सारी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण दृश्य पाहतोय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतायत। अनेक मान्यवर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। काल ते भारतामध्ये आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आणि त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी माझे सहकारी अमेय चुंबळे सध्या आपल्या सोबत आहे। अमेय, आज पुतिन यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे, काय काय घडामोडी घडू शकतात आजच्या या दुसऱ्या दिवशी? हो सिद्धेश, आता सगळ्यात आधी जे आपण दृश्यांमध्ये बघतोय की राष्ट्रपती भवनामध्ये काही क्षणातच पुतिन यांचं शाही स्वागत केलं जाईल। त्यासाठी आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातले अनेक वरिष्ठ मंत्री हे सगळे तिकडे हजर आहेत। त्यानंतर मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये द्विपक्षीय वार्ता होणार आहे। त्याच्यामध्ये संरक्षण, मग अंतराळ संशोधन, व्यापार, पर्यटन अशा अनेक गोष्टींमध्ये महत्वाच्या करारावर चर्चा होणार आहे। त्यानंतर जो वर्किंग लंच असतो, म्हणजे लंच करता करता थोडं कामाच्याही गप्पा होतात, तसं थोडंसं इनफॉर्मल सेटिंग मध्ये अनौपचारिक चर्चा होणार आहे मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये। त्यानंतर एक इंडो रशिया बिझनेस समिट होणार आहे, म्हणजे दोन्ही देशांमधले मोठे उद्योजक जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पुतिन हे संबोधन करणार आहेत। आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे पुतिन यांच्या सन्मानार्थ। आणि हा कार्यक्रम झाल्यावर हा दौरा संपणार आहे। त्यानंतर पुतिन दिल्ली विमानतळाकडे जातील आणि आपल्या मायदेशी परततील। बर, पण अमेय, आपण जर बघितलं असेल तर पुतिन यांच्या या भारत दौऱ्याला खरं तर विशेष महत्त्व प्राप्त झाले ते यासाठी की अनेक करारांवरती सुद्धा स्वाक्षऱ्या होणार असल्याचं सुद्धा बोललं जाते। ते नेमकं कोणकोणत्या करारावरती स्वाक्षऱ्या होऊ शकतात आणि भारतासाठी हा दौरा पुतिन यांचा किती महत्त्वाचा ठरू शकतो? हो, भारतासाठी सुद्धा आणि रशियासाठी सुद्धा हा महत्वाचा आहे, कारण गेल्या 3-3.25 वर्षापासून जे युक्रेन युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे आधी अमेरिका आणि त्यानंतर युरोपच्या अनेक देशांनी रशियाशी व्यापार करणं बंद केलेलं आहे। अगदी त्यांच्या कच्च्या तेलापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत आणि संरक्षण सामुग्रीपासून ते अन्य वस्तूंपर्यंत रशियन गोष्टी खरेदी करणं हे अनेक देशांनी थांबवलंय। मात्र भारताने तसं केलेलं नाहीये। आपण अजूनही रशियाकडनं अनेक संरक्षण सामुग्री असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या आपण घेतो। आणि त्याच्यामुळे ही जी बाब आहे, म्हणजे डिफेन्स इम्पोर्ट, म्हणजे आपण पाहिलं होतं की ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरू होतं तेव्हा पाकिस्ताननी त्यांच्याकडून जे मिसाईल्स आणि अन्य जे हल्ले भारतावर करण्याचा प्रयत्न केला त्याचा ते एकही मिसाईल आपल्या भूमीवर पडू शकलं नाही, हानी केली नाही। याचं एक महत्वाचं त्याच्यामध्ये फॅक्टर होतं ते म्हणजे S-400 ही जी रशियन मिसाईल विरोधी प्रणाली आहे ती अधिक संख्येने भारताला घ्यायची आहे। कारण आता जी आपण घेतली आहे त्याच्या सुद्धा काही सुटे भाग आहेत किंवा ते जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्यातून जे अँटी मिसाईल गोळे फायर होतात त्यांची रिप्लेसमेंट आपल्याला हवी आहे, काही स्पेअर पार्ट्स हवे आहेत। तसंच ही यंत्रणा अधिक संख्येने हवी आहे। मात्र ह्याचे काही भाग जे आहेत ते युक्रेनमध्ये बनतात आणि आता तिकडे युद्ध सुरू असल्यामुळे ते भाग रशियामध्ये येणं थोडंसं कठीण झालेलं आहे। त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की पंतप्रधान मोदी हे पुतिन यांच्याकडे आग्रह धरतील की ही जी यंत्रणा आहे ती आम्हाला अधिक संख्येने हवी आहे आणि ती लवकर हवी आहे। दुसरी महत्वाची गोष्ट रशियाच्या दृष्टीने अशी आहे की Su-57 हे जे रशियन बनावटीचं लेटेस्ट लढाऊ विमान आहे ते रशियाचा दावा आहे की ते जगातलं सर्वात म्हणजे सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान आहे।
म्हणजे अमेरिकेच्या B-52 किंवा आपल्याकडे जे राफेल विमानं आहेत फ्रेंच बनावटीचे त्याच्या तोडीसतोड Su-57 आहे असा रशियाचा दावा आहे आणि ते भारताने विकत घ्यावं अशी पुतिन यांची अर्थातच इच्छा असणार, कारण त्यांच्या संरक्षण क्षेत्रासाठी ते फायदेशीर आहे. अर्थात भारत सरकार कुठलाही निर्णय घाई गडबडीत करणार नाही किंवा केवळ पुतिन यांना खुश करण्यासाठी करणार नाही. त्यामुळे Su-57 वर देखील चर्चाची शक्यता आहे. बरं, नक्कीच. धन्यवाद अमेय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की आज पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे आणि हा दौरा भारतासाठी आणि रशियासाठी हा